तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं भुवनेश्वरी चंचीला भेटायला जाते. ती चंचीला एक काम करायला सांगते. चंची तर लगेच ते काम करण्यासाठी तयार होते, पण भुवनेश्वरी पुढे तिला म्हणते, हे बघ चंची, मी तुला आता जे काही काम सांगितलं आहे त्याबद्दल तू तुझ्या मम्मीला काही सांगायचं नाही. चंची म्हणते, नाही, अजिबात सांगणार नाही. आईची शपथ घेऊ का? भुवनेश्वरी म्हणते, त्याची काही गरज नाही, चल निघ आता बाहेर. चंची गाडीतून उतरताना चंची म्हणते, मावशी तू सांगितलेलं काम कधी करायचं ते सांग. भुवनेश्वरी म्हणते, हो सांगते, तू निघ आता. दुसरीकडे निखिल अक्षराला म्हणतो, जसं अधिपती दादांनी तुला घराच्या बाहेर काढलं तसं जर माझ्या आईवडिलांनी मला घराच्या बाहेर काढलं तर काय करू मी, ते मला सांग. अक्षराला काय बोलावे ते कळतच नाही. त्यांचं बोलणं चालू असतानाच निखिलला अधिपतीचा फोन येतो. अधिपती खूप चिडलेला असतो. तो निखिलला लगेचच फॅक्टरीमध्ये यायला सांगतो, पण जाता जाता तो अक्षराला म्हणतो, ताई तू एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी माझ्या आईबाबांच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. निखिल तेथून निघतो. दुसरीकडे फॅक्टरीमध्ये अधिपती म्हणतो, हे मशीन खराब कसं झालं? तिथला मॅनेजर सांगतो की ही जबाबदारी निखिलची आहे, तो इंजिनियर आहे, त्यांनी बघितलं पाहिजे मशीनमध्ये काही खराबी आहे का, चालू करायचं का नाही करायचं. अधिपती म्हणतो, 1-1.5 कोटीची मशीन आहे, काही जोक नाही आहे. तेवढ्यात निखिल तेथे येतो. तो म्हणतो, दादा काय झालं? अधिपती त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, फॅक्टरीत येण्याची ही वेळ आहे का? अधिपती त्याला एक कागद देतो आणि म्हणतो, याच्यावर सही कर. निखिल बघतो तर तो कागद राजीनाम्याचा असतो. तो म्हणतो, मी या राजीनाम्यावर सही करू का दादा? अधिपती म्हणतो, हो यावर सही कर, नाहीतर 1-1.5 कोटी भरून दे. निखिल घाबरून म्हणतो, 1-1.5 कोटी? अधिपती म्हणतो, हो 1-1.5 कोटीचं नुकसान झालंय. आज कामगारांनी मशीन चालू केलं आणि ते खराब झालं. निखिल म्हणतो, दादा ते मशीन खराबच होतं, चालू कोणी केलं? अधिपती म्हणतो, जर मशीन बंद होतं तर तू तिथे एक बोर्ड का नाही लावला? तुझ्या चुकीमुळे मशीनचं मोठं नुकसान झालं, ती मशीन ब्लॉक झाली आहे, नवीन मशीन घ्यावी लागेल. निखिल त्याची माफी मागतो, पण अधिपती काही ऐकत नाही. तो त्याच्याकडे तो राजीनाम्याचा कागद देतो आणि सही करायला सांगतो. मग निखिल म्हणतो, मला थोरल्या सरकारने कामावर ठेवलं आहे, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोला. अधिपती त्याला म्हणतो की मागे एकदा एका माणसाने 5 लाखाचं नुकसान केलं होतं, तेव्हा आईसाहेबांनी त्यांना कामावरून काढून टाकलं आणि आता तर त्यांना कळलं की 1.5 कोटीचं नुकसान झालंय, त्या तुला पोलिसांच्या ताब्यात देतील. त्यापेक्षा तू या राजीनाम्यावर सही कर. शेवटी निखिल राजीनाम्यावर सही करून निघून जातो. नंतर मॅनेजर अधिपतीला म्हणतो, ही गोष्ट थोरल्या सरकारांना तर सांगावीच लागणार. अधिपती म्हणतो, हो सांगावी तर लागणार, पण ते कसं सांगायचं ते आम्ही बघतो. दुसरीकडे अक्षरा शिवानीला भेटण्यासाठी बँकेत जाते. ती शिवानीला तिचा ड्रेस परत करायला आली होती. शिवानी म्हणते, वहिनी काही घाई नव्हती, ड्रेस परत द्यायची. त्यावर अक्षरा म्हणते, मला तुम्हाला भेटण्यासाठी निमित्तच हवं होतं. मागच्या वेळेस अधिपतीचा राग मी तुमच्यावर काढला, तुम्हाला वाटेल ते बोलले, म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं, मग मला ह्या ड्रेसचं निमित्त भेटलं. त्यावर शिवानी म्हणते, मला कसलाही राग आलेला नाही, कारण मला माहिती होतं तुम्ही अधिपती भाऊजींवर चिडला आहात. नंतर शिवानी अक्षराला सांगते, चला आपण चहा घेऊयात. पण अक्षरा म्हणते, मी आता घरी चालले आहे, घरी गेल्यावर घेईल चहा, पण खरं तर मला घरी जायची भीतीच वाटते. तेव्हा शिवानी म्हणते, का काय झालं? मग अक्षरा शिवानीला निखिलच्या आईबाबांचा घडलेला सर्व प्रकार सांगते. शिवानीलाही वाईट वाटतं. शिवानी अक्षराला बोलते, जोपर्यंत हे सर्व सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हवं तर तुम्ही आमच्या घरी राहायला चला. तर दुसरीकडे फॅक्टरीमध्ये झालेला सर्व प्रकार इराला समजलेला असतो, म्हणून इरा भुवनेश्वरीला फोन करून विचारते. ती म्हणते, मॅडम तुम्ही आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती ना, मग तुम्ही निखिलला कामावरून का काढून टाकलं? पण भुवनेश्वरीला झालेला प्रकार माहिती नसल्यामुळे म्हणून ती इराला म्हणते, नक्की काय झालं आहे? मग इरा भुवनेश्वरीला फॅक्टरीमध्ये झालेलं सर्व काही सांगते. इरा म्हणते, अधिपतीने तुम्हाला न विचारताच निखिलला काढून टाकलं. भुवनेश्वरी म्हणते, आमच्या मुलाने जे काही केलं ते बरोबरच केलं, 1.5 कोटीचं नुकसान केले निखिलने. पण इरा म्हणते, मला माहिती त्यांनी खूप मोठी चुकी केली, पण प्लीज त्यांना सांभाळून घ्या, आपल्याला ताईला पण घराच्या बाहेर काढायचं आहे. त्यावर भुवनेश्वरी म्हणते, ठीक आहे आम्ही बघतो काय करायचं ते, आणि फोन ठेवून देते.